हाय हॅलो नमस्कार, मी शोभाच्या नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे। आणि आज आपण काजू करी तयार केलेली आहे ती आज आपण बघणार आहे। तर अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण काजू मसाला तयार केलेला आहे। तर रेसिपी बघण्या अगोदर चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। हॉटेल स्टाईल आपण काजू मसाला तयार केलेला आहे तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। काजू मसाला तयार करण्यासाठी आपण 100 ग्रॅम काजू मसाला तयार करण्यासाठी घेतलेला आहे। तर पहिल्यांदा मी काजूचे 2 भागामध्ये तुकडे करून घेतलेले आहेत। तर पहिल्यांदा आपण एक मसाला तयार करून घेणार आहे। त्यासाठी आपण गरम कढईमध्ये एक पळी तेल घातलेले आहे। तेल आपण गरम करून घेणार आहे। 3 टोमॅटो आणि भरपूर सारा असा कांदा उभ्याच फोडी करून घेतलेले आहेत। तेल गरम झाले की त्यामध्ये आपण पहिल्यांदा कांदा तेलामध्ये घालून परतून भाजून घेणार आहे। सतत असे परतून तेलामध्ये कांदा भाजून घेतलेला आहे। यामध्ये टोमॅटोच्या चिरून फोडी तयार करून घेतलेल्या आहेत ते आपण आता घालत आहे। टोमॅटो पण आपण तेलावरती परतून भाजून घेणार आहे। काही खडे मसाले घेतलेले आहेत त्यामध्ये 7-8 काळी मिरी, 4-5 लवंगा, 3 हिरव्या वेलच्या आणि दालचिनीचा छोटा तुकडा। हे खडे मसाले पण आपण तेलामध्ये परतून घेत आहे। अर्धी वाटी काजूचे तुकडे घेतलेले आहेत तेही आपण या मसाल्यामध्ये परतून घेणार आहे। 25-30 लसणाच्या पाकळ्या आणि अद्रक चिरून घेतलेले आहे तेही आपण या मसाल्यामध्ये परतून भाजून घेणार आहे। सर्व मसाले असे सतत परतून तेलामध्ये आपण भाजून घेणार आहे। यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून परत एकदा हे आपण सर्व मसाले परतून भाजून घेत आहे। चार 5 मिनिटे सतत असे परतून आपण सर्व मसाले भाजून घेत आहे। तर आपण झाकण ठेवून टोमॅटो आणि कांदा 5-7 मिनिटे शिजवून घेणार आहे। काजू मसाल्यासोबत खाण्यासाठी आपण नान तयार करत आहे। त्यासाठी आपण 1 वाटी पाणी गरम घेतलेले आहे। गरम पाण्यामध्ये 1 चमचा साखर घालत आहे। साखर आपण विरघळून घेणार आहे। 1 लिंबूचा रस आपण काढून घेतलेला आहे तोही आपण पाण्यामध्ये मिक्स करून घेत आहे। अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि पाव चमचा बेकिंग पावडर आपण या पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे। चवीसाठी यामध्ये आता आपण मीठ टाकत आहे। 2 चमचे तेल आणि 1 चमचा कसुरी मेथी आपण पाण्यामध्ये टाकून एकत्र मिक्स करून घेत आहे। काजू मसाला तयार करण्यासाठी जो आपण कढईमध्ये मसाला तयार करून घेतलेला आहे तो मसाला आता थंड झालेला आहे तो आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन बारीक करून घेणार आहे। मसाला पण थंड झाल्यानंतर बारीक करून घेणार आहे। नान तयार करण्यासाठी आपण गरम पाण्यामध्ये साखर, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, मीठ, तेल आणि लिंबूचा रस आणि कसुरी मेथी घातलेली आहे। दही असेल तर 3-4 चमचे दही घाला। मैद्याचे पीठ आपल्याला मळून घ्यायचे आहे। पीठ मळण्यासाठी आपल्याला गरम पाणी वापरायचे आहे। पीठ मळून झाल्यानंतर असे 5-7 वेळा आपटून पीठ चांगले एकत्र मौसूद मळून घ्यायचे आहे आणि 1 तास मुरण्यासाठी असेच झाकून ठेवून द्यायचे आहे। काजू मसाला तयार करण्यासाठी आपण त्याच कढईमध्ये 1 ते 1.5 चमचे साजूक तूप घालत आहे। तुपावरती आपण काजू परतून घेत आहे। तर सतत असे परतून आपण काजू भाजून घेणार आहे। तर असे थोडेसे भाजून झाले की आपण काजू काढून घेणार आहे। त्याच कढईमध्ये आपण काजू मसाला तयार करून घेणार आहे। त्यासाठी 2 पळी तेल गरम करून घेतलेले आहे आणि त्यामध्ये 1 चमचे जिरे तेलामध्ये भाजून घेतलेले आहेत। आपण पहिल्यांदा जो मसाला कढईमध्ये भाजून घेतलेला आणि तो आपण थंड करून बारीक करून घेतलेला तो मसाला आपण तेलामध्ये घालून सतत असे परतून भाजून घेत आहे। तर सतत असे परतून तेल सुटेपर्यंत मसाला आपल्याला तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा आहे। यामध्ये आपण काही मसाले घालत आहे। त्यामध्ये थोडीशी हळद पावडर, 1 चमचा लाल तिखट पावडर, 1 ते 1.5 चमचे कांदा लसूण मसाला आणि 1 चमचा गरम मसाला घालून आपण तेलामध्ये सतत असे परतून भाजून घेतलेला आहे। काजू करी मसाला आहे तोही आपण यामध्ये 2 चमचे घालून तोही मसाला आपण तेलामध्ये परतून भाजून घेत आहे। तर असे सर्व मसाले बारीक गॅसवरती सतत असे परतून आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। सर्व मसाले तेलामध्ये चांगले भाजून घेतल्यानंतर यामध्ये आपण तुपावरती
जे काजू परतून घेतलेले ते काजू आपण यामध्ये घालून परतून घेत आहे। यामध्ये गरम केलेले पाणी घालून आपण मिक्स करून घेत आहे। मिक्स करून घेतल्यानंतर आपण काजू सर्व मसाल्यामध्ये 4-5 मिनिटे चांगले शिजवून घेणार आहे। तर अशा पद्धतीने आपण हॉटेलमध्ये जसा काजू मसाला मिळतो तसा आपण घरच्या घरी टेस्टी काजू मसाला तयार केलेला आहे। यामध्ये आपण 1 चमचा कसुरी मेथी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालत आहे आणि पुन्हा एकदा सर्व मसाले आपण एकत्र मिक्स करून घेत आहे। चवीनुसार थोडेसे मीठ टाकून यामध्ये परत एकदा हे सर्व मसाले एकत्र मिक्स करून घेत आहे। तर अशा पद्धतीने आपण काजू मसाला तयार केलेला आहे। नान तयार करण्यासाठी आपण मैद्याचे पीठ मळून ठेवलेले त्याला अर्धा तास होऊन गेलेला आहे। मैद्याचे पीठ परत एकदा मळून घेतलेले आहे आणि त्याचे गोळे तयार करून घेतलेले आहेत। एक गोळा घेऊन थोडासा लाटून घेतलेला आहे, त्याच्यावरती थोडंसं तेल आणि मैद्याचे पीठ टाकून आपण असा गोळा तयार करून घेणार आहे। मैद्याचे पीठ लावून आपण नान लाटून घेणार आहे। पळपुट्यावरती थोडंसं तीळ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेऊन त्याच्यावरती आपण नान लाटून घेत आहे। तर नान जास्त मोठे नसतात, तर असेच मीडियम साईजमध्ये नान तयार केले जातात। गरम तव्यावरती आपण तयार केलेले नान भाजून घेणार आहे। तर असे नान जरा फुगले की आपण पलटी करून तेल लावून दोन्ही बाजूंनी नान भाजून घेणार आहे। जर तुम्ही तंदुरी नान तयार करणार असाल तर नान भाजण्याच्या अगोदर खालच्या बाजूला नानच्या पाणी लावा आणि नंतर तव्यावरती भाजण्यासाठी टाकून नान असा वरती आल्यानंतर तवा पलटी करून आगीवरती नान भाजून घ्या आणि भाजून घेतल्यानंतर मग त्याच्यावरती बटर किंवा तूप लावा। तर अशा पद्धतीने आपण काजू मसाल्यासोबत खाण्यासाठी नान तयार करून घेत आहे। तर अशा पद्धतीने आपण काजू मसाला आणि नान तयार केलेले आहेत। तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनेलला जर सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।